नमस्कार, आपण पाहत आहे भांडाफोड न्यूज। एका दमात भ्रष्टाचारी कोमात, सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन। भांडाफोड न्यूज, एका दमात भ्रष्टाचारी कोमात। धक्कादायक, वकील पतीने केला पत्नीचा खून, चाकूने गळ्यासह मानेवर सपासप केले वार। गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसते। किरकोळ कारणावरून खुनाचा प्रयत्न यासारखे गुन्हे घडतात। त्यातच सोलापुरात एक धक्कादायक घटना घडली आहे। वकील पतीनं चाकूने वार करत पत्नीचा खून केल्याचा प्रकार समोर आला। पत्नीचा खून केल्यानंतर वकील पती हा स्वतःहून पोलीस ठाण्यात हजर झाला। या गंभीर अशा घटनेनं एकच खळबळ उडाली। वसंत विहार परिसरातील स्वराज विहारमध्ये घर बांधण्यासाठी पैसे न दिल्याचा राग मनात धरून वकिलाने पत्नीचा चाकूने गळ्यावर व मानेवर वार करून खून केला। पत्नीचा खून केल्यानंतर वकील पती हा स्वतःहून पोलीस ठाण्यात हजर झाला। ही घटना शुक्रवारी सकाळी घडली आहे। भाग्यश्री प्रशांत राजहंस वय 39, राहणार मित्रनगर, पंढरपूर रोड, मंगळवेढा, सध्या राहणार स्वराज विहार असं खून झालेल्या महिलेचं नाव आहे। याबाबत मृत भाग्यश्री यांचा भाऊ रत्नदीप विद्याधर भोसले वय 37, राहणार मिलिंद नगर, बुधवारपेठ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून प्रशांत रवींद्र राजहंस वय 44, राहणार मित्रनगर, पंढरपूर रोड, मंगळवेढा, सध्या राहणार स्वराज विहार याच्या विरुद्ध फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। आरोपी प्रशांत राजहंस वकिली करतो। शुक्रवारी सकाळी 11च्या सुमारास राजहंस हा फौजदार चावडी पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक राऊत यांच्याकडे स्वतःहून हजर झाला व त्याने आपल्या पत्नीचा खून केल्याची माहिती दिली। पत्नी भाग्यश्री हिच्याशी भांडण झाल्यानं त्यांनी चाकूने तिच्या गळ्यावर वार केल्याचं सांगितल्यानं पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली व पाहणी केली। त्यावेळी भाग्यश्री या जखमी आणि बेशुद्ध अवस्थेत बेडरूममध्ये बेडवर रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या आढळल्या। पोलिसांनी बेशुद्ध अवस्थेतील भाग्यश्री यांना त्वरित शासकीय रुग्णालयात दाखल केलं, मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी घोषित केलं। याची माहिती पोलीस हवालदार प्रवीण चुंगे यांनी भाग्यश्री यांचा भाऊ रत्नदीप यास फोनवरून दिली। त्यानंतर रत्नदीप भोसले यांनी स्वराज विहार इथं राजहंस यांच्या घरी जाऊन पाहणी केली। रत्नदीप यांची बहीण भाग्यश्री या मंगळवेढा इथं राहण्यास न गेल्यानं व प्रशांत राजहंस यास घर बांधण्यासाठी पैसे न दिल्याचा राग मनात धरून प्रशांत याने पत्नी भाग्यश्रीच्या गळ्यावर व मानेवर चाकूने वार करून तिचा खून केला, अशी फिर्याद रत्नदीप भोसले यांनी फौजदार चावडी पोलीस ठाण्यात दिली आहे। ब्युरो रिपोर्ट, भांडाफोड न्यूज, सोलापूर, महाराष्ट्र।